हॅलो फ्रेंड, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझे यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा आपला व्हिडिओ जो आहे हीट ट्रान्सफर अँड इट्स टाईप्स. म्हणजे हीट ट्रान्सफर आणि त्याचे कुठले कुठले टाईप्स आहेत ते. तर चालू करूया सगळ्यात पहिले हीट ट्रान्सफरच्या डेफिनेशनपासून. तर सगळ्यात पहिले बघा डेफिनेशन काय आहे. हीट ट्रान्सफर इज डिस्क्राइब ॲज द फ्लो ऑफ हीट ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स इन वेल डिफाईन्ड बाउंड्री. म्हणजे एका ठराविक एरियामध्ये जेव्हा दोन बॉडीजमध्ये टेम्परेचर डिफरन्स असणार तेव्हा त्यांच्यामध्ये जो एनर्जी फ्लो किंवा जो थर्मल एनर्जी फ्लो किंवा हीट फ्लो राहणार, अशा फिनॉमिनाला आपण काय म्हणतो आहे, हीट ट्रान्सफर. आणि खाली दिलं आहे बघा टाईप्स ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट ट्रान्सफर दोन बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे होऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं आहे कन्व्हेक्शन, दुसरा आहे कंडक्शन आणि तिसरा आहे रेडिएशन. तर हे तिन्ही टाईप आपण पुढे चालून डिस्कस करणार आहोत की काय आहे कन्व्हेक्शन, काय आहे कंडक्शन आणि काय आहे रेडिएशन. तर सगळ्यात पहिले आहे कंडक्शन. तर कंडक्शनची डेफिनेशन काय आहे. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन ऑब्जेक्ट्स दॅट आर इन फिजिकली कॉन्टॅक्ट. म्हणजे ट्रान्सफर ऑफ एनर्जी, एनर्जी कोणती, थर्मल एनर्जी. म्हणजे ट्रान्सफर ऑफ थर्मल एनर्जी बिटवीन ऑब्जेक्ट्स दॅट आर इन फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये जर थर्मल एनर्जी एक्सचेंज होत असेल, ट्रान्सफर होत असेल, तर अशा हीट ट्रान्सफरला आपण काय म्हणतो आहे, कंडक्शन. याचा पहिला पॉईंट काय आहे. द हीट ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विदाउट मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे ते जे फिजिकल कॉन्टॅक्ट्समध्ये दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामधले जे पार्टिकल्स आहे त्यांच्यामध्ये मुवमेंट होणार नाही कंडक्शन हीट ट्रान्सफरमध्ये. दुसरा पॉईंट काय आहे. कंडक्शन इज मोस्ट सिग्निफिकंट मीन ऑफ हीट ट्रान्सफर बिटवीन सॉलिड ऑब्जेक्ट्स. म्हणजे जे आपले सॉलिड ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये जास्त करून कुठल्या टाईपचं हीट ट्रान्सफर होतं आहे, कंडक्शन. आणि लास्ट काय दिलं आहे त्यांनी, एक्झाम्पल दिलं आहे. एक्झाम्पल काय आहे, वेन प्लेसिंग अ हँड ऑन अ कोल्ड ग्लास ऑफ वॉटर. म्हणजे जेव्हा आपण थंड्या ग्लासला हाताने पकडतो तर थंडा ग्लास आणि आपला हात हे फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्यांच्यामध्ये जे हीट ट्रान्सफर होतं ते कुठल्या टाईपचं हीट ट्रान्सफर असतं, कंडक्शन. तर नेक्स्ट टाईपचं जे हीट ट्रान्सफर आहे ते कुठलं आहे बघा, कन्व्हेक्शन. तर कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफरची डेफिनेशन काय आहे. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन अन ऑब्जेक्ट अँड इट्स एन्व्हायरमेंट ड्यू टू फ्लुइड मोशन, किंवा आपण याला पार्टिकल मोशन पण म्हणू शकतो. म्हणजे काय की जेव्हा ऑब्जेक्ट्स आणि त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ऑब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्ट्समध्ये जेव्हा हीट ट्रान्सफर होतं आणि अशा हीट ट्रान्सफर होत असताना जेव्हा पार्टिकल मुवमेंट होते, अशा हीट ट्रान्सफरला आपण काय म्हणतो आहे, कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर. म्हणजे असं हीट ट्रान्सफर ज्याच्यामध्ये पार्टिकल मुवमेंट होते दोन ऑब्जेक्ट्सच्या मध्ये किंवा ऑब्जेक्ट्स आणि एन्व्हायरमेंटच्या मध्ये, अशा टाईपच्या हीट ट्रान्सफरला आपण काय म्हणतो आहे, कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर. तर पहिला पॉईंट काय याचा, द हीट ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विथ मुवमेंट ऑफ पार्टिकल्स. म्हणजे कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफरमध्ये आपलं काय होतं आहे, मुवमेंट ऑफ पार्टिकल्स होते आणि त्याच्यामुळेच हीट ट्रान्सफर होते. दुसरा पॉईंट काय आहे, कन्व्हेक्शन इज युजली डॉमिनंट फॉर्म ऑफ हीट ट्रान्सफर इन लिक्विड अँड गॅसेस. जे कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर आहे ते डॉमिनंट कुठल्या फॉर्म्समध्ये आहे, लिक्विड्स आणि गॅसेस. लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये जे हीट ट्रान्सफर होतं ते जास्त करून कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर टाईपचं असतं. आणि एक्झाम्पल यांनी दिलं आहे बॉइलिंग वॉटर. तर बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल जेव्हा पाणी बॉईल होते तेव्हा त्याच्यामध्ये पार्टिकल मुवमेंट होते, खालून वरती बबल्स येत राहतात. तर ते काय एक टाईपचं पार्टिकल मुवमेंट आहे, एक टाईपचं पार्टिकल मुवमेंट होतं. आणि अशामुळे हे एक्झाम्पल कशाचं झालं, कन्व्हेक्शन. कारण की याच्यामध्ये काय होतं आहे, पार्टिकलची मुवमेंट होते आणि अशा पार्टिकलच्या मुवमेंटमुळे हीट ट्रान्सफर होते. तर हे एक्झाम्पल आहे कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफरचं. तर नेक्स्ट आणि लास्ट टाईपचं हीट ट्रान्सफर आहे आपलं रेडिएशन हीट ट्रान्सफर. तर डेफिनेशन काय आहे रेडिएशन हीट ट्रान्सफरची बघा. द ट्रान्सफर ऑफ एनर्जी बाय इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, किंवा आपण याला वेव्स पण म्हणू शकतो. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे जे हीट ट्रान्सफर होतं, अशा हीट ट्रान्सफरला आपण काय म्हणतो, रेडिएशन हीट ट्रान्सफर. पहिला पॉईंट काय याचा बघा, रेडिएशन इज अ मेथड ऑफ हीट ट्रान्सफर दॅट डज नॉट रिलाय अपॉन कॉन्टॅक्ट बिटवीन हीट सोर्स अँड हिटेड ऑब्जेक्ट. म्हणजे रेडिएशन हीट ट्रान्सफरमध्ये असं तुम्हाला काही कंपल्सरी नाही की दोन्ही ऑब्जेक्ट आणि हीट ट्रान्सफर एरिया कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत, फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये असले पाहिजेत. जरी ते फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये नसले तरी त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सनी हीट ट्रान्सफर होऊ शकतं. त्यामुळे त्याला काय आपण म्हणतो, रेडिएशन हीट ट्रान्सफर. एक्झाम्पल काय आहे, मायक्रोवेव्स फ्रॉम मायक्रोवेव्ह ओव्हन. म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आपण फूड बेक करतो किंवा बेकरी प्रोडक्ट बेक करतो किंवा रीहीटिंग ऑफ फूड करतो. तर त्याच्यामध्ये जे हीट ट्रान्सफर होतं ते मायक्रोवेव्समुळे होतं. आणि मायक्रोवेव्स काय आहेत, तर एका टाईपचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. त्यामुळं जे मायक्रोवेव्हमध्ये हीट ट्रान्सफर होतं ते पण एका टाईपचं रेडिएशन हीट ट्रान्सफर आहे.
तर हा इमेज बघा, याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट आयडिया भेटून जाईल तिन्ही हीट ट्रान्सफरचं, जे तिन्ही टाईप्स आहेत, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. सगळ्यात पहिले बघा कंडक्शन, ज्याच्यामध्ये तो जो युटेन्सिल आहे तो आणि हात फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे ते जे हीट ट्रान्सफर होते ते कुठल्या टाईपचं आहे, कंडक्शन, कारण की त्यामध्ये फिजिकली कॉन्टॅक्टमध्ये दोन्ही ऑब्जेक्ट आहेत. दुसरा आहे कन्व्हेक्शन, त्याच्यामध्ये बघा वॉटर ट्रान्सफर, म्हणजे वॉटरचे जे बबल्स आहेत त्याच्यामध्ये पार्टिकल मुवमेंट होते, आणि अशा टाईपचं जे हीट ट्रान्सफर आहे ज्याच्यामध्ये पार्टिकल मुवमेंट होते ते कुठल्या टाईपचं हीट ट्रान्सफर आहे आपल्याला माहिती आहे, कन्व्हेक्शन. आणि तिसरा आहे बघा रेडिएशन, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज होत आहेत आणि त्या पातेल्याला, म्हणजे जे युटेन्सिल आहे त्याला पण हिट करतायत आणि तुमचे जे हात आहे त्याला पण हिट करतायत. तर जे इलेक्ट्रोमॅग्नेटिकमुळे हीट ट्रान्सफर होतं, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जमुळे जे हीट ट्रान्सफर होतं, आपण त्याला काय म्हणतो, रेडिएशन हीट ट्रान्सफर. होप सो तुमच्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि प्लीज प्लीज जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. भेटूया लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.